लोकवाणी न्यूज, जनसामान्यांचा आवाज। मराठा समाजाची मुख्य भूमिका नेमकी काय असणार हे सरकार स्थापन झालं तर आता निवडणूक झाली गेली, विषय संपला। ते मराठ्यांनी पटापट डोक्यातून काढून टाकायचं। कोण पडला का निवडून आला काय, सुतक पाडल्यासारखं वागायचं नाही। आपल्याला काय सुतक आहे, कोणी पडला का निवडून। आता त्यांचा विषय संपला, तुम्ही त्यांना मोठं केलं। कोणी आमदार झाला, कोणी मंत्री होईल, कोणी काय व्हायचं होईल, ज्याला त्याला मिळालं। आता तुमचं काय, तुमच्या लेकराचं काय, तुमच्या जातीच्या अस्तित्वाचं काय, तुमच्या लेकराच्या भविष्याचं काय। आता आरक्षणाचं बघायचं। सगळ्या मराठ्यांना पत्रकारांच्या माध्यमातून जाहीरपणे सांगतो, तुम्हाला हात जोडतो, आता तुमच्या लेकराचं बघा। आता लढाई स्वतःच्या लेकरासाठी, कारण त्याला उद्या ऍडमिशन घ्यायचंय, त्याला नोकर भरत्या निघणार आहेत, तिथं प्रमाणपत्र पाहिजे, त्याला आरक्षणाची गरज आहे। त्याला कोणत्याही क्षेत्रात जायचंय, त्याला इंजिनियर व्हायचंय, त्याला डॉक्टर व्हायचंय, त्याला MD व्हायचंय, MBBS व्हायचंय, BHMS व्हायचंय, त्याला मोठमोठ्या क्षेत्रात जायचंय, त्याला कलेक्टर व्हायचंय, त्याला तहसीलदार व्हायचंय, त्याला आरोग्य अधिकारी व्हायचंय, त्याला पोलीस भरतीमध्ये जायचंय, त्याला PSI व्हायचंय, त्याला IPS IAS दर्जाचा अधिकारी व्हायचंय, त्याला इंजिनियर व्हायचंय, त्याला अनेक क्षेत्रात जायचंय, त्याला परदेशात शिकायला जायचंय। त्यासाठी तुमच्या लेकराला आरक्षण पाहिजे, यांना दिलं। आता तुम्ही आता डोक्यातून खूळ काढा, पागलपणा करू नका। कोणता नेता फेता मंत्री काय झाला, आमदार काय झाला, गुलालात नाचू नका। तो नाचून देईल, येणार नाही मदतीला। तुमचं लेकरू तुमच्या मदतीला येईल। त्याच्यामुळे आता लेकराला आरक्षण लागणार आहे, उद्या भरत्या निघणार आहे, त्या आरक्षणासाठी तुटून पडा। पक्षातल्या ज्याला ज्याला मतदान केलंय त्यालाही सांगा, आमचा मुद्द्याला भांडती दवर मागणीला तुला मतदान केलंय, मग तो भाजपचा असेल, नाही तर काँग्रेसचा असेल, नाही तर महाविकास आघाडीचा युतीचा असेल। मराठ्यांनी आता एकजूट होऊन सामूहिक आमरण उपोषणासाठी अंतरवालीतल्या तयारीला गावागावातल्या मराठ्यांनी लागा, घराघरातले मराठी तिकडे काम उरकून घ्या। सरकार स्थापन झालं की मी तारीख डिक्लेअर करणार। त्यामुळे सगळ्यांनी अंतरवालीकडे यायचं, काम उरकून घ्यायचं। अर्ध्या लोकांनी आपण शेतकरी आहेत, शेतात राहायचं, अर्ध्या लोकांनी अंतरवाली। काय होत नाही, 10-15 दिवस काम बुडालेली, सगळेच आमरण उपोषणाला बसू। उपोषण किती दिवस चालणार आहे? जवळ देत नाहीत तवर, आम्ही जवळ मरत नाहीत तवर ठाम आहे। गमून नाही ठाम, कोणत्या दिवशी ठाम नाही। आंदोलन अंतरवालीच राहणार, अंतरवालीतच आणि घराघरातल्या मराठ्यांनी यायचं। मरुस तर उठायचं नाही कोणी जातात, तुम्ही उठत नाही, मी उठत नाही, चलन देऊ, बघू कस काय आपल्याला आरक्षण देत नाही। आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।